आम्ही गॅस पाईपलाईन चेक करायला आलोय. हा माणूस जर निघून गेला असेल तर त्याचा रुमाल या रूमच्या बाहेर कसा? नाही, काहीतरी मोठी गडबड आहे. बरं कौशिकी, अगं तू ती फाईल म्हणतेस ती घरात सापडत नाही मला कुठे. मी बरंच शोधलं. कुठं? तुझ्या ऑफिसमध्ये ठेवलीस का वरती? बरं बरं ठीक आहे, मी बघतो तुझ्या ऑफिसमध्ये बघतो हां, आणि कळवतो तुला. ओके ओके, बाय बाय बाय. टेक्नो, लॅपटॉप ऑन केलाय, पुढे बोल काय करू. ओके सर, एकच मिनिट फक्त, मी सिक्युरिटी कोड काढतोय. लवकर कर टेक्नो, कोणी जर बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. युवी, आपण का थांबलो इथे? थांब जरा, एक मिनिट थांब ना. हॅलो, आम्हाला दोघांना जेवायला काय स्पेशल आहे? न्यू इयर पार्टी? नाही नाही, ती मी गुढीपाडव्याला तुला देणारच आहे ग. पण आत्ता ना मी तुम्हा दोघांना आमंत्रण करण्यासाठी फोन केलाय. म्हणजे माझ्या दोन्ही नाती आणि दोन्ही नात जावई यांचा मानपान करायचा बेत ठरवलाय मी. तेव्हा तुम्ही दोघांनी यायचंय. दोन्ही नातींना आणि दोन्ही जावयांना? म्हणजे तू त्या केदार आणि तारिणीला पण बोलवणार आहेस? अजिब सिरियसली? हो. का? तुला काही अडचण नाही छे, अजिबात नाही. मला का काही अडचण असेल ना? नाही, नॉट ॲट ऑल. तू बोलाव त्यांना घरी, शेवटी ते तुझं घर आहे. तू कोणालाही बोलवू शकतेस. शाबास. का? नाही म्हणजे आईचे सगळे गुण अगदी तंतोतंत तुझ्यात उतरलेत. म्हणजे तू काही नाही, असंच. बर, युवराजरावांना पण सांगा आजीने आमंत्रण केलंय म्हणावं. तेव्हा नक्की यायचं. हो सांगते, सोबतच आहे माझ्या. बर बर, नक्की सांग आणि नक्की या. ठेवते फोन. हा हो ठेवते, बाय. युवी, उद्या आपल्याला माझ्या माहेरी जायचंय जेवायला. कशाला? असं काय करतोस? चल ना. आताच कसं सांगू, थांब ना जरा. अरे आत्ताच म्हणजे 2 महिने आधी थोडी ना सांगितलंय. उद्याच जायचंय. चल ना युवी प्लीज. अगं इथे माणसाचा आजचा भरोसा नाही, उद्याचं काय बोलतेस? काय? काय नाही, कळेल कळेल. अरे टेक्नो, किती वेळ लागतोय तुला? पटकन ऍक्सेस दे ना. मिळाला ॲक्सेस. सर तुम्हाला शेअर केलंय, त्यात तुम्ही हवा तो डेटा ओपन करा आणि तिथे JPC मेडिकल फॅक्टरी असं टाईप करा. ओके.
शकतात. तू तू इथे ते मी काय मी काय हे खेळणं खाली पडलेलं होतं तेच ठेवायला आलोय. सॉरी. अरे काय सॉरी काय त्यात. नाही मी तुम्हाला न सांगता इकडे आलो म्हणून सॉरी. अरे ठीक आहे रे, हे घर तुझंही आहे बाळा. इथे तू कुठेही येऊ शकतोस, जाऊ शकतोस. या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तुझाही तेवढाच हक्क आहे जेवढा युवराजचा आहे. मला कोणताही हक्क नकोय. काय रे, कोणी पाठवलं तुला? हा, दयानंद काकांना मारायला आलास ना तू? बोल ना. दयानंद काकांना मारायला आलास ना?